नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आपले. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजची स्पष्टीकरण करूया. आजची आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी खुश खबर, आत्ताच्या घडीची मोठी बातमी. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत जी.आर. अखेर निर्गमित. या संदर्भामध्ये बातमी असून नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भामध्ये 7व्या वेतन आयोगाची थकबाकी अखेर कर्मचाऱ्यांना मिळणार. या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी थकबाकी रक्कम. चला तर पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर आजच्या ब्रेकिंग न्यूजचे करूया स्पष्टीकरण. 7व्या वेतन आयोग अंतर्गत उर्वरित हप्ता अदा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित. प्रति एक शिक्षणाधिकारी माध्यमिक संबंधित सर्व 2 अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक माध्यमिक तसेच संबंधित सर्व लेखा शीर्षक 220-205-11 अंतर्गत माहे फेब्रुवारी 2025 चे राहिलेले नियमित वेतन अदा करणे तसेच लेखा शीर्ष 220-233-61 अंतर्गत 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा करण्याबाबत वरील नियमाचा अनुसरून कळवण्यात येते की लेखा शीर्षक 220-511 अंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे फेब्रुवारीचे 2025 चे नियमित वेतन अदा करण्यास संबंधित त्या कालातील पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन संपूर्णतः अदा करू शकले नसल्यामुळे हा शासन निर्णय निर्गमित करावा लागला. याबाबत शासन निर्णय क्रमांक शालेय शिक्षण विभाग संकीर्ण 2415/34/15 अर्थसंकल्प दिनांक 15 जुलै 2017 नुसार त्या आर्थिक वर्षातील देयके 31 मार्च पूर्वी अदा न झाल्यामुळे ते देयक थकीत समजण्यात येतात आणि अशा थकीत देयक मान्यता मिळवण्यासाठी संबंधित प्रस्ताव संचालनालयात सादर करून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने लेखा शीर्षक 220-23-361 अंतर्गत 7व्या वेतन आयोगाचा 5वा हप्ता विहित करण्याची कार्यपद्धती अवलंब करण्यात यावी व नियमित वेतन देयक स्वतंत्ररित्या प्रशासकीय मान्यता क्रमांक उपलब्ध नसतो. तथापि शाळा स्तरावर शालार्थ प्रणालीचा ऑनलाईन थकीत देयक सादर करताना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने लेखा शीर्षक 220-511 अंतर्गत माहे फेब्रुवारी 2025 चे राहिलेले वेतन देयक अदा करण्यासाठी वेतन देयक ऑनलाईन सादर करताना या संचालनालयाच्या पत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक म्हणून नमूद करणे आवश्यक आहे. म्हणून फेब्रुवारी 2025 चे राहिलेले वेतन देयक शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करण्यात यावे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.